माय चॅनल. आज आपल्याला जायचं आहे मूवी बघायला जायचं आहे. सगळेजण येणार आहे तर तुम्ही व्लॉग बघत राहा. आता जस्ट मी कॉलेजवरून आले. जस्ट आउटफिट बघा मस्त. काही गरज नाही काही त्याचा आउटफिट बघायची. आपला अवतार बघा फक्त तुम्ही बस. किती भारी वाटतंय सारखं पप्पा. काही गरज नाही. या ब्लॉगमध्ये आजपासून साक्षी येणार नाही कारण ते लय कमी असणार आहे. कारण त्याचं आता प्रॅक्टिस चालू होणार आहे गाईस डेली. मम्मीचा मूड आता नीट झालाय. मी आता मम्मीला दाखवते. पप्पा पाऊस तर एकदम जोरात पडतो, एकदम जोरात. हा बा दाखवू तुम्हाला, दाखवते. बघा एवढा पाऊस पडतो. कारमध्ये बसले आम्ही. ओपन कार, आजूबाजूने ओपन. एवढा मुसळधार पाऊस आहे गाईस बघा. एकदम डेंजर. आणि गर्दी तर बघा. मम्मी पण भिजली आहे. आता मम्मीला कुर्ता घ्यायला जाऊया आपण. पप्पा पेट्रोल भरतात. पेट्रोल भरून जाऊ. एवढा मुसळधार पाऊस पडत होता ना, एकदम डेंजर पाऊस पडत. तर गाईज आम्ही आता आले सनम चाय प्यायला. तर चाय नाही म्हणजे ॲक्च्युली नाश्ता करायला आले तर ॲक्च्युली माझ्या डोळ्याला लय सुटले कारण मी झोपल्या फक्त 3 तास. विशू बघा फेवरेट मलाई येणार आहे. अरे वा, आज म्हणजे मलाई. आज मलाई भेटली मिशूला खायला. या बात. आम्ही कुठेच नाश्ता करत नाही, फक्त इथंच येतो भूक लागल्यावर. कारण मिसळ पाव एक नंबर आहे. एक नंबर टेस्ट असतो. म्हणून मस्त मिसळ पाव खाणार. आणि मम्मी चाय मागवल आणि मम्मीची फेवरेट मलाई. पप्पाचं तोंड बघू शकता काय. आणि आता मूवीला जायचंय. मूवीचं नाव सांगू? रिव्हील नाही करणार, थोड्या वेळाने करते. सगळ्यांना ऑलवेज माहीत असतं. सांगा. माहीत पडायला रात्री पण आलतो. किती वाजता माहिती आहे? कितीला आलतो का आपण? 12-12:30ला आलतो रात्री. चाय बी पिली, मस्त गेलो. काका येत नाही. आणि इथे डोसा पण एवढा टेस्टी भेटतो ना. मला फक्त इकडचाच डोसा आवडतो. काहीच आमचा आलाय तर मिसळ पाव. मिसळ सुरू पण झाली आहे. साक्षी पण मस्तपैकी खाते. 2 पाव खाल्ले. 2 पाव झाला. मस्त एकदम पोट भरून नाश्ता झालाय. फक्त एक गोष्ट चुकली आहे काकाची. डोसाला चव नव्हती. बाकी मिसळ पाव कधीच फेल नाही होत. मिसळ पाव एक नंबर होता. आता चाय पण आली आहे. चाय आणि मम्मीची फेवरेट मला आहे. कडक पाहिजे हो चाय. रेसिपी सांगणं चालू आहे. पाऊस पूर्ण गेला आहे. आणि ट्यूजडेला इथं मस्तपैकी मार्केट पण लागतं. समोर ते दुकान दिसतंय ना तिथं. मम्मी बघा गाईस किती पुढे पुढे चालली. चपली तर बघा, चपली एक चपली. मम्मी आता इथं कुर्ते घेते. बघू आता कुठला चूज करते. पप्पाची चप्पल पूर्ण खराब झाली. मग आता पप्पाला नवीन चप्पल घ्यायला आलोय. इथं एवढे म्हणजे एवढं स्वस्त भेटतात ना चपला. खरं सांगते. मम्मीचे माझे हालत बघा. माझं नाक मोठं व्हायचं एकच रिझन आहे. माझे पप्पा अशी दिसतं. गोरी गोरी दिसायला मी पप्पाने एक नंबर चप्पल घेतली, ते पण स्वस्त. पावसासाठी एकदम बेस्ट आहे. पाऊस पण यायला लागला आणि चप्पल पण घेतली. चेंज झाले. किसमी लय जुनं किसमी तर वेगळं होतं. किसमी झाले आता. मी ना सकाळी उठली ना 5 वाजता. 5 वाजता नाही उठली गाईस. पण मी उठली किती वाजता माहिती आहे? 6-6:30ला उठली मी. अजून झोपली नाही. मूवीला पण जायचं आहे. मूवीचं नाव एकदम हे आहे कारण खूप लोक पिक्चर बघून आले. तो आवारा पण इम्रान हाशमीचा पार्ट 2. माझ्या कानातले सूट होत आहे ना गाईज. अशामध्ये गोल्डन पण आहे माझ्याकडं. पप्पाचं काय चालू काय माहिती. पप्पा गाईज आता ना थोड्या वेळातच तयारी करून आपण जाऊ शूट करायला.
पप्पा स्लीप पूर्ण करताय. हा थांबाले. हा बघा झोपून गेले, नॅप घेत आहेत. तर गाईज आता आम्ही चालले आणि काय माहिती बघा साक्षी येत नाही आहे. हा ती बोलते मांजर सोबत राहायचं मला. मौज डिग्री किती भारी दिसती बघा गाईज. गाईज बघा आता मांजरीला काढायला घेतली खालून आणि साक्षी आणि मांजर दोघांचं तोंड बघून सांगा. बघा तोंड बघा तोंड बघा. तर गाईज बघा फायनली आम लोकांची तयारी झाली. पण आता एवढा उशीर झालाय ना बाई, लिटरली म्हणजे आम्ही 2ला जाणार होतो शूट करायला, पण आज 5 वाजले आणि आज बघू केवढं शूट होईल तेवढा होईल आपला. पिक्चरला पण जायचं आम्हाला अजून. आणि साक्षी बघा कशी दिसते, एकदम भारी. मिशू पण बघा एकदम टॉप वाटतंय. कधीपासून तिघे दोघांचा आर्ग्युमेंट चालली होती कधीपासून. किती भारी वाटतं. मला घालावं लागणार. थांब लांबून दाखवा, मम्मीचा एक लुक दाखव. जा लांबून दाखव. ठीक आहे. काय स्मृती घेऊन ये, सकाळीच तुला बोलले. पिंक घेतली. आम्ही आला ज्यूस प्यायला, गण्याचा ज्यूस प्यायला. यार आम्ही आला गण्याचा ज्यूस प्यायला राहायचा वडवली. फुल पिणार आहे? नाही नाही आपण आवाज पाहिजेच नव्हता. तिला पावसाळ्यामध्ये पण ना ज्यूस प्यायचा असतो. किती दिवसांनी पिला? नाही असं नाही, मी पिते रोज कॉलेज. रोज कॉलेजवर नाही येताना ना एक ग्लास. पण एवढं गोड नसतं. मम्मीने ग्रीन घातलंय, मी रेकॉर्डिंग व्हाईट. तर चालू होऊ दे. पप्पानी ग्रीन घातलंय, मम्मीने ग्रीन घातलंय, मी व्हाईट घातलं. मी पण ग्रीन घालायला पाहिजे नव्हतं का? पण साक्षी माझ्या पॅन्टचं कॉम्बिनेशन होतं काय. काय लेट झालाय खूप जास्त. आता फटाफट जाऊया. गाईज मम्मीचा आउटफिट फुल बघायचा आहे तुम्हाला. किती भारी वाटते बघा. मी मम्मीचे केस विचारलेत आणि इथं शूट करणार आहे या एरियात. इथं आमच्या आधीची व्हिडिओज पण आहे. पण आता बघू कसं शूट होतंय. मूवीला पण जायचं आहे. पप्पाला असं वाटतं आता तिकीट काढतायत आणि कोणच येणार नाही आज, कारण सगळ्यांना कामं आले. रिक्लायनर सीटने चाललं ना आपण. लय दिवसापासून जायचं होतं ना रिक्लायनर सीटमध्ये. पप्पाचं काय चाललं? मॉडल. घेते ना गाईस. मम्मीला मी बोलते लिपस्टिक लाव, मम्मी लावत नाही. बोलते मला नॅचरल होटच आवडतं. किती गोरी गोरी दिसते. चला शो चालू. होय चल 5 नंबर. गाईस फायनली आम्ही रिक्लायनर सीटला आले आज पिक्चर बघायला लय दिवसानंतर. अरे चालू झालं पिक्चर यार. काय दिसणार गाईस पिक्चर एंड झालाय. 1 नंबर होता. फक्त 1 टाइम वॉच. मग सगळे पिक्चर आजकाल 1 टाइमच असतो. 1 टाइम बघू शकतो. आता आम्ही थिएटरच्या बाहेर आहे. एक कानातलं माझ्या पप्पाचं. आता मग चहा वगैरे पिऊ आम्ही. चाय वगैरे पिऊ
आणि घरी जाऊ भांडे तर घासू नाही शकत. घासू शकतो का? आणि माझ्या पिल्लूला पण घेऊन येते वरती. दुकान असेल ना तुला. किती भारी झोपतात ना मम्मीला यायचं गाईज. म्हणजे अक्षरशः आज आडवा ब्लॉग नाही काढला. आडवा साईड साक्षी बट ओनली वन टाइम वॉच आहे. परत तुम्ही नाही बघू शकता. हां आवडेल. काय काय लोकांना आवडेल, काय काय लोकांना नाही आवडेल. मी आधी रिव्ह्यू ऐकला, मला वाटलं एवढा घाण रिव्ह्यू कसं काय देऊ शकतं. पण पिक्चर बघितल्यावर मला कळलं की बा एक्झॅक्टली पिक्चरमध्ये काय प्रॉब्लेम आहे. पिक्चरमध्ये प्रॉब्लेम काही नाही होता. लव्ह स्टोरी नव्हता एक्झॅक्टली, थोडंसंच होता म्हणजे. आणि हा काहीच नाही आता लव्ह स्टोरी थोडंच होता. आणि जास्त करून बेस्ड आहे पोरीवरती. तुम्ही बघून घ्या नाही तर मग उगाच सांगू का. हां आणि पार्ट 3 पण येणार आहे. हां पार्ट 3 वेटिंग फॉर पार्ट 3. मी आज फर्स्ट टाइम चटणी टाकून खाते. एक नंबर. काय बाहेरचं खातात पण आम्ही फक्त आठवड्यातून आठवड्यात एकदा बाहेर खातो. असं काहीच नाही. आम्ही रोज खातो. ओनली वन डे आमचा असतो. आणि नूडल्स महिन्यात एकदा खातो. हां नूडल्स ओनली मंथली वन डे. पण वडपाव वगैरे आम्ही खातो म्हणजे खातो. आणि नूडल्स एक नंबर. हां नूडल्स भारी आहे भाई. आणि आता हे बघा तुम्ही बघताय ना, आता कलर वगैरे कमी झाला आहे. बंद झालं म्हणजे बंद झालाय आता. म्हणजे आपण सेफ खातो असं. हां कारण म्हणजे आता खूप ठिकाणी असे विदाउट नॉन कलर नॉन फूड कलर भेटतं आपल्याला. सेफ खातो असं वाटतं काय. बोल ना, बोलायचं ब्लॉग आहे. गाईज तर आता आम्ही आले. माझ्या मित्राचं आहे कटिंग कहाणी चायचा कॅफे. एकदम भारी. आतमध्ये तुम्ही बघा. आतमध्ये पण लय भारी आहे. आम्ही बाहेरच बसणार. पण त्यांनी पूर्ण ड्रमचं कॉन्सेप्ट केलं. ड्रमने पूर्ण हे बघा हे ड्रमचं वॉश बेस. हां अंबरनाथमध्ये सिटीला खूप छान वाटतं इथे. आधी पण आम्ही आलो नेहमी येतो, पण आज त्याकडे चाय जरा वेगळं लागत म्हणून चाय प्यायला आलोय. आणि मग कसं